महाराजांचा गणपती आणि आमच्या स्वामी महाराजांचे मोठी भक्त आहे. बाळा पाया पड स्वामी महाराजांच्या. नमस्कार मित्रांनो, किरण मिलरे ब्लॉग्स मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. खूपच उशीर झालेला आहे आणि गणपती यायला राहिलेत फक्त 5 दिवस. 7 तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि खूपच दिवस झालं. म्हणजे ॲक्च्युली मला नाईट होती. नाईट असल्यामुळे मला एकही गणपतीचं आगमन सोहळा करता आलेला नाही. तरी पण आपण जाऊया मानपूरमध्ये. बरेच कारखाने म्हणता नाही ना, स्टॉल आहेत. त्या स्टॉल तुम्हाला मी दाखवतो. त्या स्टॉलमध्ये खूपच भारी भारी गणपती आहेत. कुणीही बुक केलं नसेल मानपूरमधल्यांनी तर तिथं PMGP कॉलनीत बरेच स्टॉल आहेत. ते तुम्हाला मी गणपती कसे दिसतात, त्यांची वेशभूषा कशी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत तेही तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे. चला मग आता थोड्याच वेळात आमच्या दत्त मंदिरमध्ये गणपतीचं आगमन होत आहे. त्या आगमना पण आपण ह्या व्हिडिओद्वारे कॅप्चर करूया. चला. आणि कालच मानपूर बाप्पाचा देखील आगमन सोहळा झालेला आहे. मानपूरच्या बाप्पाचा देखील आगमन सोहळा झालेला आहे. आपण त्या ठिकाणीही जाणार आहोत. चला मग कुठलाही वेळ न घालवता आपण पहिलं दत्त मंदिरच्या आगमनाला जाऊ. त्यानंतर बरेच स्टॉल आहेत. ते स्टॉल तुम्हाला मी दाखवतो. बरेच आर्ट्स आहेत त्या ठिकाणी, हेही तुम्हाला मी गणपतीचं दाखवतो. चला. बबडी आणि मी आम्ही दोघं जाऊन ते सगळे गणपती तुम्हाला मी दाखवणार आहे. बबड्याला पण खूप आवडतात गणपती. तिचं वरडणं वगैरे त्यांना बघून होतं. चला मग निघायचं. हा चला. ते आहे दत्त मंदिर. त्या ठिकाणी आपला गणपती बसला जातो. चला. गणपतीचं आगमन पुढंच आहे, आपण बघूया. आणि हा रोड मस्त असा खुल्ला ठेवलेला आहे कारण गणपती यायचा हाच रूट आहे. चला जाऊया. आलो आहे PMGP कॉलनीत. इथे बरेच कारखाने आणि बरेच स्टॉल तुम्हाला गणपतीचे भेटले जातील. चला आपण गणपतीचे मस्त आहे की कसे बनवले गेले आहेत आणि काय त्यांची वेशभूषा केली गेलेली आहे ते आपण ह्या ब्लॉगद्वारे बघणार आहेत. पहिल्याच ह्या ठिकाणी गणपती सजत आहे आणि तोही श्री समर्थ मेडिकलच्या समोरच गणपती आहेत. चला पहिलं आपण परमिशन काढू, मग गणपती बनवून देतात का बघूया. त्या ठिकाणी मूर्ती सजवत आहे महाराज आर्ट्स. बघा ही मूर्ती बघा थोडक्यात बनवलेली आहे. काम चालू आहे ह्या मूर्तीचं. ही मूर्ती पूर्णपणे झालेली आहे. मस्तपैकी आहे. बघा खूपच असे गणपती छोटे असून मोठेपर्यंत आहेत. मस्त काम चाललंय. आग वाला किधर है रे? गायब हो जा रहा है बार बार. ये करण कितना टाइम पास करते हैं यार, ये ना पटकन. ये तो फोटो दे मिल रहा है और वैसे नाही का मूर्ती तिकडे घेऊन जायची आहे. नाही कुठे म्हशीची काढली वेशभूषाला गणपती आहे हा. जाऊ ना फोन ठेव. हमारा नंबर देख के डर जाने का. आम्हाला पण ऐका मी आम्ही फोन घरी बंद करून ठेवलाय. महिना झाला. मिनिमम तर बुकिंग आपली चालूच आहे कारण की आपल्या गेल्या 3 महिन्यापासून 12 महिने काम चालू असतं. मग तर आपल्या बुकिंग लवकर होते आणि बुकिंग क्लोज पण होते लवकर. अच्छा. मग आता सगळं जे काम चालू आहे ते सगळे फक्त बुकिंग वाल्यांचंच काम चालू आहे. आपल्याकडे रेट वगैरे रिजनेबल आहे. काम तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटणार. अच्छा. आणि नाव आपल्या आर्ट्सचं महाराज आर्ट्स मानपूर. ओके. आणि ॲड्रेस PMGP कॉलनी बिल्डिंग नंबर 24. ओके. महाराज आर्ट्स विठ्ठल रुक्माई मंदिरच्या शेजारी. हे आहेत सगळे कामगार येते. खूपच भारी भारी गणपतीचे
केलेले आहेत. हे बघा आमच्या निलेला घेतलं का भाई? हा घेतला ना त्याला, मस्त ऐकले कलर येत होता. गौतम भावला घे आमच्या कलर मारला. गौतम चगळू नको ना. घे चला मित्रांनो, व्हिडिओ काढते पकड. किरण भिलारे ब्लॉग, किरण भिलारे ब्लॉग, भिल्लारे. भिल्लारे. सातारचे आहे का तुम्ही? पुणे भोर. भोरचे मला वाटलं आमच्या गावचे. हळूहळू गणपती. भिल्लारेत ना. हा बाहेर चाललाय का? हा या ना मेन गोडाऊनला या ना, तिकडे डिस्प्ले आपला अजून तिकडे मेन आहे. चला कोणत्या ठिकाणी जाऊया, काय मेन गोडाऊन पाशी जाऊया. हा. त्यांचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी. आलेले. चला बघून येऊया. दादाचं नाव काय तुझं? विजय सुर्वे. विजय सुर्वे. चला आणि गणपती चालले तिथे. हे बघा चैनल का नाम क्या है भाई? किरण भिलारे भाऊ, किरण भिलारे ब्लॉग. भाई का सब्सक्राइब करा. संचालक आहेत, मालक आहेत. सब्सक्राइबर है. अभिनव सही है, हो जाएगा. असे गणपतीचे स्टॉल आहे त्या ठिकाणी. हे बघा गणपतीचे असे स्टॉल लावलेले. खूप बरेच पैकी बुक झालेत गणपती. आणि हा बघा, अरे वा फिनिशिंग वाला गणपती नंदीवरचे. आणि हे बघा हे पण त्या ठिकाणी हा भाई. बड़ा क्या करके बोल रहा तू? काय वाला त्या ठिकाणी नंबर पण आहे त्यांचा. जर कुणाला लवकर बुक करायचं असेल तर करून घ्या. रोहित सुर्वे. चले सुर्वे दादा, जातो आम्ही आपण. चला आपण जाऊया. बरेच आपले आहेत अजून, ते कव्हर अप करायचं आहे आपल्याला. तर बरेच आर्ट्सवाले या ठिकाणी आहेत. सगळे मंडप त्या लाईनीतच लावलेले गेलेले आहेत. तिथे गणपती बरेच काम म्हणजे चालू आहेत बऱ्यापैकी. मोठे मोठे मूर्ती देखील या ठिकाणी आहेत. अरे किरण काय म्हण? हा परदेशीचा बरोबर तुमचाच कारखाना आहे ना? हा बॅनर दाखवतो ना, ब्लॉगिंग. हे बघा हा माझ्या मित्राचा कारखाना आहे, परदेशी आर्ट्स कुंभार. तर आपण गणपती दाखवू शकतो ना त्याला. म्हणजे गणपतीचं काम या ठिकाणी चाललेले आहेत. आणि हे बघा एक मूर्ती सजवली चाललेली आहे इथं. अरे वा वा, खूपच छान सजवतं जाऊन. आणि बरेच आपल्या गणपतीचं काम म्हणजे झालेलं आहे. ए परदेशी काय आपले इथे बरेच झालेत का बुकिंग? हा मोठे बुक झाले, छोटे लहान राहिले. अच्छा लहान राहिलेत ना. ये ना रिजनेबल सांग लोकांना, आपल्या मानकरवाले. हे बघा सगळे रेट सांग. आज संध्याकाळपर्यंत टाकणार आहे मी हा ब्लॉग. तर तू बारक्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे सांग रिजनेबलमध्ये. हा तुम्हाला पडेल 1000 रुपये. हां हा गणपती. हा तुम्हाला पडेल 1500 रुपये. हां आणि वरती लाईन पडेल 1800 रुपये. रिजनेबल रेट आपले. हां. तर तिथे आल्या तिथे हे किती फुटाचे आहेत? ही मूर्ती 1 फुटापर्यंत आहे. ह्या मूर्त्या 1 फुटापर्यंत. हा ह्या मूर्त्या 1.5 फूट, 1.25 फूट आणि ती मूर्ती 1.5 फुटापर्यंत. अच्छा ही मूर्ती 2 फूट. हां हां ह्याची किंमत आपल्याला पडेल 2800 रुपये. 28 दीड विदाउट फुटाचे. डायमंड. हा 2 फूट. 2 फुटाचे. हा विदाउट डायमंड. अच्छा. त्या 86 मॉडेल पण आहे आपल्याकडे. दत्त आहे. आणि वेशभूषावाले? वेशभूषावाले इकडे आहेत. चला आपण वेशभूषावाले देखील बघूया जरा. हे बघा आई एकविराचे. अरे वा मस्त. हे 2 फुटापर्यंत आहे. हा. हे आहे विष्णू होता. अरे वा वा वा, किती छान मूर्ती आहे. ॲड्रेस सांग म्हणजे आपले पब्लिक बघून तरी येतील. PMGP कॉलनी, रेणुका मेडिकल अपोजिट, मानपूर. तर मानपूरला तुम्ही PMGP कॉलनी फक्त विचारा आणि ह्या ठिकाणी आपले गणपती मस्तपैकी भेटले जातील. बरेच गणपती बुक करायचे राहिले तर लवकरात लवकर येऊन या ठिकाणी व्हिजिट करून आपले गणपती. इको फ्रेंडली गणपती इको फ्रेंडली पण आहेत आपल्याकडे. इको फ्रेंडली गणपती पण आहे.
शाडू मातीचे. शाडू मातीचे. या ठिकाणी इको फ्रेंडली पण आहेत शाडू मातीचे गणपती. तर नक्कीच परदेशी आर्ट या स्टॉलला किंवा कारखान्याला येऊन व्हिजिट करा. आणि आपल्या मित्राचाच आहे शॉप हा. तर लवकरात लवकर येऊन हे बारके गणपती आहेत ते लवकरच बुक करा. चले जाऊ का? संतोषी कला केंद्र आहे. या ठिकाणी गणपती आपल्याला खूपच भारी भारी आता बघा बनवतो. मोठे मोठे गणपती देखील या ठिकाणी दिसले जातात. बऱ्यापैकी मला वाटतं बुक झालेली असावी. इथपर्यंत आहे. तुम्ही या बुक करा येऊन. आरामात वाव रे बाप्पा बाळा. बघा नंदीवर बसलेला बाप्पा बघा कसं. बाळा कुठला आवडला तुला? जो आवडला. अरे वा काय हो गणपती बघा. या ठिकाणी आपल्या आतमध्ये गेलं तर छोटे छोटे गणपती देखील आहेत. हे बघा छोटे छोटे गणपती पण आहेत. ते अर्धे बुक करायचे राहिलेले. अरे वाव कसले गणपती आहेत बघा. सिद्धिविनायक आहे गणपती. आणि पाठी बघा सिंहासन गणपतीचं खूपच छान आहे. बाळ दाखवते आणि मला ते दाखवायला लागते बघा. मूषक बरोबर आपला गणपती छोटासा आणि हा चिनुकलासा गणपती किती भारी भारी आहेत या ठिकाणी. हे बघा तुम्ही या PMGP कॉलनी विचारून तिथं तुम्हाला बरेच गणपती भेटले जातील आणि रिजनेबल देखील आहेत. चला आपण बरेच स्टॉल फिरायचे आपल्याला. पुढच्या स्टॉलला जाऊया. आपल्या गणपतीची कामच चालू आहे. कलर कसे मारतात. आणि गणपती खूप छान छान आहेत. त्या ठिकाणी मोठा कारखाना आहे. त्या ठिकाणी गणपती बनले चाललेले आहेत. आणि हा गणपती बघा खूपच भारी आहे. सिंहासनावर बसलेला. हे बघा हा गणपती. आणि त्याचप्रमाणे हाही आहे नंदी बाप्पा. हा देवी. आणि त्या ठिकाणी काम चालू आहे. बरेच मोठे मोठे गणपती आहेत या ठिकाणी. हा बघा हा कसा आहे. एवढी मोठी महादेवाची मूर्ती या ठिकाणी बनवली गेलेली आहे. त्याचप्रमाणे आपण सध्या दाखवू शकतो. ज्या गणपती पूर्ण झालेत तेही दाखवतो मी तुम्हाला. ते कलर मारतो बघा. तुमचा कोणता आर्ट्स आहे हा दादा? संतोषी श्री साई गणेश आहे. आपला ॲड्रेस? PMGP कॉलनी मानपूर 43. आणि किती ते किती फूटपर्यंत गणपती भेटला जातो आपल्याकडे? आपल्याकडे 18 फुटापर्यंत आहे गणपती. 18 फुटापर्यंत शेवटला. अच्छा खूपच भारी गणपती या ठिकाणी बनवले गेलेले आहे. आतमध्ये आपल्याकडे जागा नाही जायला तर आपण इथपर्यंतच दाखवून गेलेले आहे. मूर्ती आहे 3.5 लाख आमची मूर्ती आहे बघा. हा आपण बघितलेल्याप्रमाणे हा गणपती सिंहासनावरचा मस्त चंदेरी कलर देतो. चल दादा चला आपण जाऊया पुढच्या स्टॉल. नीता आर्ट्समध्ये पण आपण जाऊन बघूया कसे गणपती आहेत ते. बघा इथं गणपतीचं अजून वेशभूषा काम चालू आहे. बरेच गणपती मला वाटतं या ठिकाणी बंद झाले नीता आर्ट्समध्ये. किती ते किती फुटापर्यंत दादा आपलं तर? किती ते किती फुटापर्यंत? शेवट 7 फुटापर्यंत बुक झालेत आपल्याकडे बऱ्यापैकी. गणपतीच्या प्रेड आलेला गणपतीचे प्रेड आले बऱ्याचपैकी बुक झालेली आहेत.
तरी आपल्या आर्ट्सचं नाव काय आहे? गीता आर्ट्स आणि ॲड्रेस? ॲड्रेस PMGP कॉलनी. तर इथे 1 ते 60 फुटापर्यंत आपले गणपती वेढले जातात. गीता आर्ट्स म्हणून आहे बघा. बऱ्यापैकी गणपती इथे बुक झालेले आहेत. जरी बुक नसेल तर तुम्ही येऊन चौकशी करा, तुम्हाला गणपती भेटले जातील. हां बघा. इकडे बघा छोटे छोटे गणपती देखील आहेत. हां आहे ना. अजून कुठे? अजून कुठे आहेत? अजून अय्यो खरंच की. अजून बाळ दाखवते. बाळा जरा मजा येते. फर्स्ट टाइम मी घेऊन येला ब्लॉग करतोय हा गणपतीचा. चला नेक्स्ट स्टॉलवर किंवा आपल्या आर्ट्सवाला इकडे जाऊया. ह्या ठिकाणी बरेच मोठे मोठे गणपती लागलेत आणि एका विचारायला शॉक लागला. या ठिकाणी आपण ते दाखवू शकत नाही पण आणि गणपतीही दाखवू शकत नाही कारण की बरेच गणपतीचं काम चालू आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं मी अजून गणपती पूर्णपणे तुम्हाला मी दाखवू शकत नाही. तर ह्या ठिकाणी असे गणपती आहेत त्यांचं काम चालू आहे. हे बघा हे असं. दादा किती ते किती फुटापर्यंत आपल्याकडे गणपती? 1.5 ते 18 फुटापर्यंत. रिजनेबल भेटेल ना आपल्याकडे? बरेच बुक झालेत आहे ना. बरे मोठे मोठे मूर्ती आपल्या बाहेरून असतात. बाहेरचे कुठल्या कुठल्या मंडळाचे येतात या ठिकाणी? बाहेरचे कोपर खायना कुर्ला. अच्छा लांब अच्छा. गणपती तर बरेच गणपतीचे वेशभूषा करायचे राहिलेले ते गणपती मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तरी मी वरती मुकुट त्यांचा मी दाखवू शकतो गणपतीचा. ह्या मंडप बघा गणपती. हा आणि हे बघा हा खंडोबा. खंडोबाची मूर्ती दिसते आणि त्या ठिकाणी ही मूर्ती आहे. किती फुटाची ही मूर्ती आहे? ह्या मोठे मोठे आपल्या 13-14 फुटाचे. 14 फुटाचे आहेत का? एक आपला तिकडे. आणि आपल्या आर्ट्सचं नाव काय? अंकिता कला केंद्र. अच्छा. ॲड्रेस? ॲड्रेस मानपूर PMGP कॉलनी बिल्डिंग नंबर 16च्या समोर. 16 समोर. ओके चालेल. चला धन्यवाद. चला. बरेच गणपती अजून तयार व्हायच्यात म्हणजे तयार होतील या 5-6 दिवसात. चला पुढे पुढच्या आर्ट्सला जाऊया. तन्मय तुम्ही PMGत आला तर असेच लांबपर्यंत आपले आहेत आणि या ठिकाणी बघा गणपती बुक पण करत आहेत. बरेच गणपती बुक झाले आणि हा मोठा मूर्ती बघा. असे गणपती आहेत आपल्या इथं. मस्त मस्त गणपती आहेत. हा बबल्या. हा गणपतीची वेशभूषा बघा खूपच छान आहे. एकविराची हेच गणपती आणि इथे बुक केले जातात. ग्रंथ आहेत गणपतीचे बघा. मूषक डमरू वाजवताना आणि हे बघा या सणावर बसले आणि बरेच असले आहेत. राम आणि राधा याबरोबर आहे आणि हा आपलं दगडूशेठ हलवायचा गणपतीचा. त्यांचे बरेच काम चालले डायमंड लावायचे. हे बघा हा गणपती बघा मस्त. आणि हा उडीवाला गरुडावर बसलेला गणपती आहेत. बरेच बुक करायचे राहिलेले आहेत. दादाला जरा आपण क्वेश्चन विचारूया. दादा किती फुटापर्यंत आहेत आपल्याकडे गणपती? 1.5 पासून 6 फुटापर्यंत. रिजनेबल भेटेल ना आपल्याकडे? ॲड्रेस काय आपल्या? PMG मानपूर. आर्ट्स काय आपल्या? श्रद्धा आर्ट्स. ठीक आहे. बरेच गणपती मला वाटते बुक झालेत आय थिंक सो. पण थोडे फार राहिलेत गणपती. तर 5 तारखेच्या आत येऊन फटाफट आपल्या इथे येऊन बुक करा है ना. झालं पाहिजे ते होईलच आपल्या व्हिडिओ मार्फत लोकांना दिसलं. मानपूरच्या तरी ॲटलीस्ट 400-500 लोकांनी येईल तरी येतीलच अशी माझी इच्छा आहे. तसं झालंच पाहिजे. चला मग चला मग आपण दुसऱ्या आर्ट्सवाल्याकडे जाऊ आणि असंच त्यांना शुभेच्छा देऊ, जरा प्रोत्साहन देऊ. बरेच गणपती आपल्या या ठिकाणी येऊन बुक केल्यात
आणि यांची पण खूप मेहनत आहे इथं येऊन स्टॉल लावणे, भाडं देणं, लाईटीचं भाडं देणं आणि तुम्ही येऊन लवकरात लवकर ह्या ठिकाणी सगळ्या स्टॉलमध्ये तुम्ही बघा गणपती. तुम्हाला आवडेल तो गणपती नक्कीच बुक करा. चला आपण जरा पुढं जाऊया. पुढे देखील स्टॉल आहेत बरेच आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहेत मानपूरचा बाप्पा ज्या ठिकाणी आला आहे त्या मानपूरच्या बाप्पाचं आपण दर्शन घेणार आहेत बाळांनी. आधी ह्या ठिकाणी जाऊन थोडेसे आहेत स्टॉल ते आपण कव्हरअप करूया. हे आहे ओमकार आर्ट्स. तर या ठिकाणी आपण चालू करतो म्हणजे आतमध्ये गणपती खूप छान छान गणपती इंटरेस्टलेस आहेत खूप. तर आपण बघूया हे बघा. अरे वा, स्वामी महाराजांचा गणपती आणि आमच्या स्वामी महाराजांचे मोठी भक्त आहे. बाळा पाया पड स्वामी महाराजांच्या. अरे बघा किती फुटापर्यंत कोण येते किती फुटापर्यंत आपल्याकडे गणपती आहेत? आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 8 फुटापर्यंत रिजनेबल भेटून जातील ना? बऱ्यापैकी बुक झाली आहेत. हो बरं. त्याला वर घ्या रे कुठेतरी. तर बघा हा किती फुटाचा आहे? 7 फूट. असा फुटाचा गणपती. आणि बघा गणपतीचं फिनिशिंग बघा खूपच भारी आहे. आणि हा एक किरण भिलारे ब्लॉग होता आता तर 900 आहे. 900 हां. तिथं बघा शेडिंग चालू आहे. इधर रे दादा तिथं शेडिंग दाखव. गरुडवाला दाखव ना. गरुडवाला मस्त असते. खूपच छान छान या ठिकाणी पण गणपती आहेत. किरण भिलारे. आणि हे बघा सबस्क्राईब करा. आज संध्याकाळी टाकणार आहे मी. आपल्या आर्ट्सचं नाव सांगा काय आहे? ओमकार आर्ट्स. तर हा देखील ॲड्रेस हा आपल्या इकडं PMGP कॉलनीच पडला जातो. मानकोट स्टेशनपासून खूपच जवळ आहे. तुम्ही कुणालाही विचारलं तरी हा स्टॉल तुम्हाला भेटला जाईल जवळच आहे ना बाबू? ओके चला बाय मित्रांनो. चला आपण बरेच आर्ट्स खूप छान छान आहेत आणि ह्या ठिकाणी बरेच स्टॉल आहेत. हां या ठिकाणी आहे श्री कला केंद्र आर्ट्स. प्रवीण मूर्तिकार प्रवीण आहे. आपण आतमध्ये जाऊ आणि बघूया. आणि पण मस्त मस्त गणपती. हा बघा मस्त गणपती आहेत. वेशभूषावाले गणपती आहे या ठिकाणी आणि सगळ्यात छोटी मूर्ती. चला पहिले मी तुम्हाला गणपती दाखवतो मग नंतर आपण माझा GoPro DJIचा 3% चार्जिंग राहिलेली आहे. मला वाटलं जास्त कव्हरअप करायला नाही भेटणार पण भेटलेले आहे. आणि ह्या ठिकाणी बघा कसलं स्टॉल खूपच छान छान आहेत. आणि गणपती खूपच छान छान आहेत. तर आपण त्याला दादाला विचारूया. दादा किती फुटापर्यंत आहे गणपती? 3 लास्ट 3 पर्यंत फुटापर्यंत आहे का? ठीक आहे. तर शेवटपर्यंत 3 फुटापर्यंत या ठिकाणी आपले गणपतीचे भेटले जातात. काय दादा चॅनलचं नाव सांगा. चॅनलचं नाव टाकून देऊ दादाला आपण. ओके सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. चला आपण त्या साईडून जाऊ. त्यासाठी गणपतीचं हे केलं जातं त्या साईडून जाऊया आपण. अरे वा कसली भारी मूर्ती आहे बघा. चला मोरया आर्ट्स मानकोड या ठिकाणी आपण जाऊया. तर तिथं गणपती वहिले जातात. माझा हा DJIचा कॅमेरा जरा स्विच ऑफ झालेला आहे. तर मोरया आर्ट्समध्ये आपण जाऊया आणि या ठिकाणी बघूया मस्त मस्त गणपती. हे बघा पहिल्या सेंटर्सला खूपच भारी गणपती. नंदीवरचा गणपती. बरेच काम चालू आहे गणपतीचं त्या ठिकाणी. मोरया आर्ट्स
स्टॉल आहे. नंदीवरती काही बसले. डायमंड मोरिया. याचा पण ॲड्रेस आपला मानपूरमध्येच पडला जातो. आता या तुम्ही लवकरात लवकर बुक करा. 5-6 दिवस राहिलेले आहेत. मोरिया खूपच छान छान मूर्त्या या ठिकाणी देखील आहेत ना बाळा. मस्त मूर्ती आहेत ना. तर तुम्हाला पुढं दिसत असेल आई एकविरा. कॅमेरा जरा हलणार आहे माझा, तर सांभाळून घ्या. आई एकविरा. आणि इथं बघा दगडूशेठचं गणपतीचं काम चालू आहे. बरेच मोठे मोठे गणपती त्या ठिकाणी पण आहेत, म्हणजे आतमध्ये काम चालू आहे. त्रिमूर्ती. त्रिमूर्ती. हां, वेशभूषावाले बघा गणपती. किती ते किती फुटापर्यंत गणपती आपले? 1 ते 6 फुटापर्यंत गणपती आहेत. अच्छा, रिजनेबल भेटतील ना आपल्याला. ॲड्रेस काय? चिकोडी गेटच्या जवळ आहे. हां, PMBB म्हाडा कॉलनी, मोहिते पाटील नगर रोड. ओके. तरच गणपतीचं छोट्या छोट्या गणपतीचं काम चालू आहे आणि काम देखील पण झालेलं आहे. एकविरा आर्ट्स मानपूर. फोन नंबर देखील आहे. सुयश टेंबे. हे बघा ते वेळा स्विच ऑफ झाले. दगडूशेठ गणपतीचे खूपच छान आहे एकविरा. या ठिकाणी पण गणपतीच्या मूर्ती खूपच छान आहेत. खूप प्रसन्न वाटतं. आता चला शेवटचा एक स्टॉल आहे, त्या स्टॉलला आपण जाऊया आणि तो गणपतीतले देखील गणपती कसे कसे आहेत ते आपण बघूया, है ना बाबल्या. इथं जरा मोठे मोठे थांब. इथे मोठे मोठे गणपतीचे कामं चालू आहेत, ते तिथपर्यंत आहेत. अरे वा, बघा गणपतीमध्ये मोठे मोठे गणपती आहेत या ठिकाणी देखील. किती फुटापर्यंत आहेत? 5 फुटापर्यंत या ठिकाणी गणपती आहेत. PMJP कॉलनीत जवळच आपल्या तुम्हाला भेटले जाऊ. बघा हां, अरे वा, आहे ना बाप्पा. इथं हे बघा 5 फुटापर्यंत गणपती आहेत या ठिकाणी, आहे ना. चला हां, मस्त. चला, बऱ्यापैकी सगळे गणपतीचे स्टॉल आपण फिरलेलो आहोत आणि खूप खूप छान छान गणपती त्या देखील आहेत. आता आपण जाऊया मानपूरचा बाप्पा. कालच आगमन झालेले आहे. मानपूरच्या बाप्पाकडे जाऊया आणि त्या मानपूरच्या बाप्पाचं दर्शन घेऊया, है ना बाळा. घ्यायचं ना. चला मग तिकडे जाऊया. सगळे स्टॉल तुम्हाला जर लवकर भेटायचं असेल ना, हा ॲड्रेस आणि हा एक ॲड्रेस आहे आपला महाडाचा. या ठिकाणी येऊन तुम्ही हे सगळे स्टॉल तुम्हाला भेटले जातील किंवा कारखाना म्हणा ते भेटले जातील. चला, बाळ मागते मोबाईल. काय बिल ब्लॉक करायचे व मोठे झालेली करणारच होती नक्कीच. चला आपण मानपूरच्या बाप्पाचं दर्शन घेऊया. त्याचं आगमन झालेलं आहे. श्रावण अजून माझा संपला नाही. बघा दाढी कशी वाढली आहे. श्रावण संपणार आहे, आजच संपला ॲक्च्युली, सोमवार यात. तर उद्या मी नक्कीच दाढी वगैरे करून मस्त चकाचक होणार आहे ना बाबल्या. बबल्याला पाहिजे मोबाईल नुसता. हां, घ्या. ती मानपूरचा बाप्पा बघूया. आहे मानपूरचा, मस्त मोरावर उभा आहे. त्याला आतमध्ये जाऊ शकत नाही. अजून मुख दर्शन होणार नाही जेव्हापर्यंत गणेश उत्सव 7 तारखेला येणार आहे. तोपर्यंत आपण गणपतीचा मुख बघू शकत नाही.
चला मग अशा प्रकारे आपण घरी जाऊया लवकर. बाळा देखील भूक लागलेली आहे ना बाळा, भूक लागली ना तुला? मला पण भूक लागली, जाऊया आपण घरी. चला चालता चालता मी आलो तर बाळ झोपलं होतं, तर ते पण आता पण झोपलेलंच आहे. तुम्हाला हा मानपूरमधला वर्कशॉप किंवा गणपती स्टॉल कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बरेच गणपती अजून बुकिंग करायचे राहिलेले आहेत, तर मानपूरमधले जे जे कोणी बुक केले नाहीत ते लवकरात लवकर जाऊन आपल्या या शॉपमध्ये बुक करा. चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय नेक्स्ट ब्लॉग आला तर नक्कीच पहा. बाय, गुड नाईट.